सन्माननीय गणेश खनकरजी, स्टँडिंग कमिटी चेअरमॅन श्री प्रभाकर शिंदेजी, शिक्षण समितीच्या अध्यक्षा श्रीमती राजेश्री शिरवाडकरजी, उपमहापौर सन्माननीय संजय गाडी साहेब आणि त्याचबरोबर एन वॉर्डच्या प्रभाग समितीच्या अध्यक्षा अश्विनी मतेताई आणि सन्माननीय तुम्ही सर्व पत्रकार बांधवांनो, आता आमच्या स्टँडिंग कमिटीचे चेअरमॅन यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही ज्यावेळी मी म्हणजे या ठिकाणी महापौर पदाची शपथ घेतल्यावरती महायुतीची सत्ता या ठिकाणी आल्यावरती एक 100 दिवसाचा पूर्ण जो ॲक्शन प्लॅन आहे ते सन्माननीय आमचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब, श्रीमती सुनेत्राताई पवार आणि मुंबईचे आमचे अध्यक्ष आदरणीय अमित साटमजी यांच्या मार्गदर्शनाखाली एक 100 दिवसाचा जो ॲक्शन मोड प्लॅन मुंबई महानगरपालिकेतर्फे आम्ही सर्वांनी मिळून तयार केला होता। त्यापैकी अतिशय महत्त्वाचा विषय तो म्हणजे पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई आणि त्याची पूर्वतयारी बैठक आता या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने प्रशासनाबरोबर आम्ही पार केलेली आहे। संपूर्ण माहिती जी आहे प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही अवगत केली। त्याच्यामध्ये प्रमुख नाले, मेजर नाले असतील किंवा लहान मायनर नाले असतील आणि मिठी नदी यांच्यासाठी जे 2025 आणि 27 या कालावधीमध्ये गाळ काढण्यासाठी ज्या निविदा मागवण्यात आल्या होत्या त्या पावसाळ्यापूर्वी गाळ काढण्याचे काम सुरू होण्यापूर्वी कशा पद्धतीने तुम्ही पार पाडता याची पूर्ण माहिती आम्ही आता या पूर्वतयारी मीटिंगमधून यांच्याकडनं घेतलेली आहे। राज्य शासनाने स्थापन केलेली SIT, मुंबई पोलीस गुन्हे आर्थिक EOW आणि मिठी नदीतील यापूर्वी काढलेल्या गाळ काढण्याच्या कामांमध्ये सहभागी असलेल्या कंत्राटदारांच्या विरुद्ध आताच्या आम्हाला माहितीप्रमाणे कळालं की त्यांच्याबरोबर त्यांच्या विरुद्ध गुन्हे घेतलेले आहेत। परंतु प्रशासनाच्या माध्यमातून आम्हाला ही गोष्ट अवगत झाली की वेळ कमी असल्यामुळे पुन्हा आपण त्यांनाच ते काम देऊन ते पूर्ण काम त्यांच्याकडनं पुढचं करूनही घेतलेलं आहे। दरम्यान मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी कामासाठी सध्या नियुक्त केलेल्या कंत्राटदारांना कथित अनियमिततेचा म्हणजे त्यांच्या कामामध्ये खूप अनियमितता होती, त्यामुळे त्यांचा सहभाग कशा पद्धतीत आहे तो आम्ही या पद्धतीने या मीटिंगच्या माध्यमातून त्यांच्याकडनं आम्ही केलेला आहे आणि प्रशासनाने केलेली कारवाई याविषयी पण इत्थंभूत माहिती आम्ही या माध्यमातून घेतलेली आहे। तर हे सर्व करत असताना संपूर्ण म्हणजे E वॉर्ड असेल, S वॉर्ड असेल आणि के वेस्ट वॉर्ड असेल यामध्ये असलेले काम आणि मिठी नदीतील गाळ काढण्याचं काम ह्याच्याविषयी पूर्ण माहिती या पद्धतीने घेतलेलं आहे। परंतु हे सर्व करत असताना जे कामाचे टप्पे आहेत त्याविषयी आम्ही माहिती घेतली की पावसाळ्यापूर्वीचा गाळ काढणे 80% गाळ काढणे, त्यानंतर पाऊस सुरू असताना 10% आणि पाऊस गेल्यानंतर 10% ह्याची पूर्ण माहिती प्रशासनाकडनं घेतल्यानंतर त्या कामाच्या बाबतीतलं त्यांचं क्षेत्र आणि दिलेल्या सूचना या ठिकाणी आमचे सभागृह नेते आणि स्टँडिंग कमिटीचे चेअरमॅन श्री शिंदेजी यांनी सुद्धा त्यांना दिलेले आहे। त्याचबरोबर ठेकेदाराला असलेली मुख्य जबाबदारी असेल, मग गाळ काढण्याची प्रक्रिया असेल किंवा त्यांना अतिरिक्त काम किंवा महत्त्वाचे काही नियम हे सुद्धा या बाबतीत सांगितलेले आहेत। तर त्या बाबतीची पुढील पूर्ण माहिती मी या माध्यमातून यांच्याकडनं तर आपल्याला मिळणारच आहे। फक्त मी त्यांना हेच सांगितलं की पावसाळ्यापूर्वी हा पूर्ण मुंबई महानगरपालिकेमधल्या लोकांना त्रास होणार नाही अशा पद्धतीचं काम आणि पूर्णत्व गाळ काढण्याची पूर्ण प्रक्रिया आहे जी त्या पद्धतीने दिलेल्या पद्धतीने पूर्ण करून घेणे ही प्रशासनाची जबाबदारी आहेच। पण हे सर्व करत असताना स्थानिक नगरसेवकांना आणि लोकांचा सहभाग घेणे पण तितकंच गरजेचं आहे। ते सर्व सांगत असताना मी त्यांना सांगितलं की पावसाळ्याच्या दरम्यान जो 10% गाळ पावसाळ्याच्या दरम्यान आपल्याला पावसाळ्यापूर्वीचा 80% गाळ काढलेले त्याचे फोटो पोर्टलवर दिसतात, पावसानंतरचे पण पावसाळ्यात दरम्यान जो 10% गाळ काढला जातो त्याचे फोटो पण तुम्ही पोर्टलवरती अपलोड केले पाहिजे या सुद्धा सूचना आपण त्या ठिकाणी दिलेल्या आहे। आणि या नाल्याच्या बाजूला असलेले जे रोड असतील त्या रोडला डिजिटल बोर्ड, त्या बोर्डवरती सदर नाला किती लांबीचा आहे, किती रुंदीचा आहे, कुठल्या ठेकेदाराने केले ह्याची इत्थंभूत माहिती हे नाल्याच्या बाजूला असलेल्या रोडवरती डिजिटल बोर्डच्या माध्यमातून उपलब्ध केले पाहिजे। या बाबतीतली संपूर्ण माहिती आता सभागृह नेते देतीलच, परंतु मी काही सूचना त्याच्यामध्ये दिल्या होत्या, त्या म्हणजे नाला असेल, स्ट्रॉंग वॉटर ड्रेन असेल किंवा कल्वर्ट असेल
त्याचा पूर्ण गाळ काढणे, आवश्यक असल्यास त्यात रॅम्प, प्लॅटफॉर्म किंवा तात्पुरते मार्ग तयार करा, पण गाळ मात्र पूर्ण काढला गेला पाहिजे. गाळ काढून झाल्यावरती नाल्याच्या काठावर किंवा रस्त्यावरती साठवणे ही प्रक्रिया तुमच्या या टेंडरमध्ये होता कामा नये. ती संपूर्ण डम्पिंग ग्राउंडला जाईपर्यंत जी वाहतूक वापरणार त्या वाहतुकीचा पूर्ण गाळ लागलेल्या चाकं, त्याचाही पूर्ण जी रोडची गंभीर अवस्था होते त्याच्यामध्ये ती सुद्धा होता कामा नये. त्याच्यामध्ये मी अतिरिक्त काम सांगितलं की गाळ काढल्यानंतर डिओरंट फवारणी त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि गाळ वाहतूक करताना डंपरवर टार्पोलिंग झाकण त्या ठिकाणी तुम्ही ठेवले पाहिजे. अशा ज्या काही सूचना आहेत हे मी माझ्या या माध्यमातून दिलेल्या आहेत आणि पुढील पूर्ण माहिती आता तुम्हाला प्रभाकर शिंदेजी आणि सभागृह नेता या ठिकाणी देतील. उपमहापौरांना नाही तुमची. नमस्कार. मी प्रथम महापौरांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो की पावसाळ्याच्या खूप पूर्वी ही नालेसफाईच्या संदर्भामध्ये अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त आणि पर्जन्य जलवाहिन्यांचे संबंधित अधिकारी आणि आमच्या समवेत संयुक्त बैठक झाली आणि त्याच्यावरती चर्चा करू दोन्ही बाजूनी एकमेकांना आपण काय करायला पाहिजे जेणेकरून मुंबई शहरामध्ये पाणी तुंबणार नाही आणि नालेसफाई चांगल्या पद्धतीमध्ये होईल अशा प्रकारचं आम्ही उपाययोजना केल्या. त्यात प्रामुख्याने आम्ही अशी प्रशासनाकडे मागणी केली आहे की ह्या मिठी नदी आहे, मेजर नाले आहेत, मायनर नाले आहेत, याच्या निविदा अगदी अचूक वेळेमध्ये व्हायला पाहिजे आणि त्या ठेकेदाराला ज्याची निवड होईल, जो लोवेस्ट असेल त्याला लवकरात लवकर वर्क ऑर्डर देऊन काम सुरू करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या पाहिजे. नंबर 2, ह्या काम सुरू झाल्याच्या नंतर कामाचं परीक्षण करण्याची जबाबदारी वॉर्ड स्तरावरचे सहाय्यक आयुक्त असतील किंवा मेंटेनन्स डिपार्टमेंटचे अधिकारी असतील, तसेच पर्जन्य जलवाहिनीचे इंजिनियर असतील यांनी करावे. यासोबत तिथला स्थानिक नगरसेवक किंवा नगरसेविका असेल त्यांना देखील याच्या मोहिमेमध्ये परिरक्षणासाठी बरोबर घेणे गरजेचं आहे. पुढे याच्यामध्ये सूचना आम्ही अशी दिलेली आहे की गेल्या अनेक वर्षाचा नगरसेवकाचा आमचा जो अनुभव आहे की ठेकेदारांनी नारळ फोडला शुभारंभ केला की त्याच्यानंतर गाळ काढला जातो आणि त्याला शील्ड जो आहे ते शील्ड अनेक दिवस तिथेच ठेवलं जातं. त्यामुळे नागरिकांना दुर्गंधीमुळे त्रास होतो. नागरिकांच्या तक्रारी स्थानिक नगरसेवकांकडे येत असतात. 48 तासामध्ये गाळ सुकल्याच्या नंतर ताबडतोब हा गाळ आपण घेऊन गेले पाहिजेत अशा प्रकारच्या सूचना प्रशासनाला आम्ही दिलेल्या आहेत आणि त्याची अंमलबजावणी प्रशासनाने करावी अशा प्रकारची मागणी आम्ही सर्वांनी इथे केलेली आहे. आणि निश्चितपणाने आपल्याला आम्ही मुंबईकरांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून खात्री देऊ की महायुतीच्या प्रशासन म्हणून आम्ही विरोधकांनाही बरोबर घेऊन एकत्रपणाने या मुंबई शहरामध्ये पावसाळ्यामध्ये पाणी तुंबणार नाही याची पूर्णपणाने आम्ही खबरदारी घेऊ. जर काही अतिरिक्त पाऊस पडला, मोठा पाऊस आला तर त्याच्यासाठी देखील प्रशासन सज्ज आहे. प्रशासनाने साचलेल्या पावसाचा पाण्याचा निचरा होण्यासाठी 72 ठिकाणी पंप लावण्याची तयारी केलेली आहे. 147 मला वाटतं आणि अनेक ठिकाणी जर आवश्यकता लागली तर देखील पंप लावून पाण्याचा आपण निचरा करण्याचा प्रयत्न मुंबई महानगरपालिका करणार आहे. धन्यवाद. आजची नाले सफाईच्या संदर्भातली आढावा बैठक माननीय महापौर, उपमहापौर, आमचे स्थायी समितीचे अध्यक्ष, शिक्षण समितीचे अध्यक्ष, सुधार समितीचे अध्यक्ष आणि आम्ही सर्व उपस्थित होतो. आम्ही किती गंभीर आहोत या बाबतीत आम्ही आज आयुक्त, सहआयुक्त, उपायुक्त आणि मुंबईतल्या सर्व सहाय्यक आयुक्तांना आणि बरोबर यांच्या सगळ्या अधिकाऱ्यांना आम्ही आज या ठिकाणी बोलवलं होतं. एकूणच आम्हाला या सगळ्या गोष्टींचा आढावा घ्यायचा होता आणि आज प्रामुख्याने एक जे सूत्र दरवर्षी महापालिकेचं आहे 80%, 10% आणि 10%. पावसाळ्यापूर्वी 80%, पावसाळ्याच्या काळात 10% आणि त्याच्यानंतर उर्वरित काळामध्ये वर्षभर 10% असं ते काही नाले सफाईचं सूत्र आहे. एक
तर महापौरांच्या माध्यमातून आम्ही स्ट्रिक्टली सर्वांना या सूचना दिलेल्या आहेत की जो नंतरचा जो 10% गाळ काढण्याचा विषय, या संदर्भातली काय कारवाई गेल्या वर्षभरामध्ये झालेली आहे त्याच्या संदर्भात त्यांनी आम्हाला रिपोर्ट द्यायचा आहे. मुळात ही 80% जी गाळ काढण्याची प्रक्रिया आहे या संदर्भात आवश्यक त्या सर्व सूचना, त्यातलं वजन करण्याची पद्धत, आत्ता मुळात आपण वजन करण्याच्या त्या पद्धतीवर काटेकोरपणे यापूर्वी लक्ष दिलं गेलं नव्हतं, पण हा गाळ काढल्यानंतर तो सुकवला जातो आणि मग जे वजन करण्याची पद्धत आहे आणि त्याच्या आधारावर तिथे पेमेंट केलं जातं, त्यावर यावर्षी आम्ही बारीक काटेकोरपणे सर्व लक्ष ठेवणार आहोत. मायनर नाले आणि हे करत असताना मुंबई शहरामध्ये रस्त्यांची कामं सुरू आहेत. मुळात हा जो कॉर्डिनेशनचा जो विषय आहे की रस्ते विभागानं बघायचं की त्या मेंटेनन्सने बघायचं, हे सगळे विषय महापालिकेच्या अंतर्गत आहे. आता यानंतर मुंबई शहरामध्ये प्रत्येक रस्त्यावरती या नालेसफाईचा विषय असो किंवा बाकी विषय, एक जबाबदार अधिकारी असेल. महापालिकेकडे तक्रार आल्यानंतर त्याचं उत्तर कोण देणार या पावसाळ्याच्या काळामध्ये, या संदर्भात महापालिका धोरण तयार करेल आणि महापौरांनी त्यांना सूचनाही दिलेल्या आहेत. सर्वसामान्य माणसाने तक्रार केल्यानंतर मग हे काम या डिपार्टमेंटचं आहे त्या डिपार्टमेंटचं आहे, यापुढे महापालिकेची पद्धत चालणार नाही. कोण जबाबदार अधिकारी याचं उत्तर देईल हे महापालिका सगळी व्यवस्था तयार करून यापुढे सांगण्याचा प्रयत्न करेल. मुळात रस्त्यांची कामं झाल्यानंतर ठिकठिकाणी आपल्याला माहिती आहे की ते सामान आत राहिलेलं असतं, त्याचं डेव्हरेज आत जातं आणि त्याच्यामुळे जो त्रास होतो तो यावर्षी होऊ नये या बाबतीतल्या सूचना मान्य महापौरांच्या माध्यमातून प्रशासनाला देण्यात आलेल्या आहेत. प्रशासनाने याच्यानंतर सुद्धा या संदर्भातला एक आढावा घेऊन तो आम्हाला सादर करावा, अशा पद्धतीच्या सूचना आम्ही महापौरांच्या माध्यमातून आज त्यांना दिलेल्या आहेत. आणि प्रशासन यापूर्वी ज्या पद्धतीनं काम करत होतं त्या बाबतीतले त्यांनी काही विषय सांगण्याचा प्रयत्न केला, त्याच्याही बाबतीत आम्हाला जे वाटतं ते आम्ही त्यांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे. प्रभाकर सिंग. आपल्या सगळ्यांना विदित आहे की काही महिन्यापूर्वी मुंबई भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय अमितजी साटम यांनी 27 शालेय वस्तूंची खरेदी ही जीएम पोर्टल बाबत व्हावी अशा प्रकारचं आग्रही पत्र हे मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाला पाठवलं होतं. आपण सगळ्यांनी त्यावेळेला आम्हाला हे प्रश्न विचारले होते की या भूमिकेबाबत महायुतीचं काय मत आहे, आणि आम्ही तुम्हाला एक ठामपणे सांगितलं होतं की पत्रामधून मुंबई भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षांनी जे मत मांडलेलं आहे ते महायुती म्हणून कठोरपणे आम्ही अंमलात आणू. आणि आज आपल्याला मगाशीच मी माहिती दिली त्या पद्धतीने महानगरपालिकेच्या शाळांमधील 27 शालेय वस्तूंचं जेमद्वारे पारदर्शकता आणि गुणवत्तेसाठी महायुतीने अतिशय महत्वपूर्ण असा निर्णय घेतला. आणि हा निर्णय महायुतीने का घेतला तर मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये जे हजारो विद्यार्थी आहेत त्यांना दर्जेदार साहित्य मिळावं आणि ते पारदर्शक पद्धतीने मिळावं. आता जीएमचं जे महाटेंडर आहे त्याच्यामध्ये स्थानिक कंत्राटदार मोठ्या प्रमाणात त्या पद्धतीने सहभागी होतात. तसं जीएम पोर्टल हे जागतिक दर्जाचं व्यासपीठ असल्याने देशभरातून नामांकित कंत्राटदार हे याच्यामध्ये सहभागी होईल. आणि याच्यामुळे महानगरपालिकेच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना दप्तर असोत, बूट असोत, वह्या असोत, तर 27 वस्तू या अतिशय उच्च दर्जाच्या प्राप्त होतील अशा प्रकारचा महायुतीचा मुंबई महानगरपालिकेत प्रयत्न आहे. आता एक असं आहे की जागतिक दर्जाचे सगळे कंत्राटदार सहभागी झाल्यामुळे ऑटोमॅटिकली स्पर्धा वाढेल. आणि ही स्पर्धा वाढल्यानंतर महानगरपालिकेच्या निधीचा योग्य विनियोग होऊन जास्तीत जास्त पारदर्शकता याच्यामध्ये निर्माण होईल. बरं, त्याच्यामधला दुसरा पार्ट असा आहे
की अनेक वेळा आम्ही हे बघितलंय, किंबहुना आपण सगळ्यांनी आमच्याबरोबर बघितलंय की या शालेय वस्तूंचं वाटप होताना काही प्रमाणात दिरंगाई होते, काही प्रमाणात निकृष्ट दर्जा होतो. पण महायुतीची ही स्पष्टपणे भूमिका आहे. भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि रिपाई याची ही स्पष्ट भूमिका आहे की याच्या पुढे ही दिरंगाई किंवा निकृष्ट दर्जा हा अजिबात सहन केला जाणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे की या निर्णयामुळे मध्यस्थांची जी एक साखळी आहे, जी वर्षानुवर्षे या 27 शालेय वस्तूंच्या मध्ये आपण बघत आलेलो, तुम्ही आणि मी सगळेजण, ती साखळी तोडण्यावर आमचा भर राहील. आणि प्रारंभीच तुम्हाला स्वागत करताना असं सांगितलं की या मुंबई महानगरपालिकेतल्या सगळ्या स्तरांवर भ्रष्टाचार विरहित कारभार किंबहुना भ्रष्टाचारावर प्रहार करण्याचं धोरण हे महायुतीने या ठिकाणी आवलेलं आहे. आणि त्याचं पहिलं पाऊल म्हणून या निर्णयाकडे आपण सगळेजण बघतोय. महायुती केवळ सुविधा देण्यावर भर देणार नाहीये, तर या सुविधा या जागतिक दर्जाच्या असाव्यात, उत्कृष्ट दर्जाच्या असाव्यात आणि त्याचबरोबर सगळ्या शालेय विद्यार्थ्यांना त्या वेळेत मिळाव्या. जशी नालेसफाईची बैठक झाली तशीच महापौरांच्या अध्यक्षतेखाली प्रशासनाची सुद्धा बैठक झाली. त्यावेळेला या सगळ्या विषयांवर चर्चा करण्यात आली आणि या वेळेला अतिशय उत्कृष्ट दर्जाचं शैक्षणिक साहित्य हे मुंबई महानगरपालिकेतल्या सगळ्या विद्यार्थ्यांना अतिशय पारदर्शक पद्धतीने विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी वेळेवर मिळेल अशा प्रकारची काळजी याद्वारे घेण्यात आलेली आहे. धन्यवाद. कुणाला काही प्रश्न विचारायचे आहेत का? मिठी नदीचं जे तुम्ही म्हणतात कॉन्ट्रॅक्ट, तुम्हाला माहित असेल आतापर्यंत कॉन्ट्रॅक्ट एक्सटेंड करण्यात आलं आहे. कॉन्ट्रॅक्टरनी इंटरेस्ट दाखवलं नाहीये. 11 तारीख लास्ट डेट होती, तर त्या संदर्भात काय चर्चा झाली आणि समजा 17 तारखेपर्यंत कॉन्ट्रॅक्टर नाही आले तर मिठी नदीचा गाळ काढण्याची प्रक्रिया कशी होणार आहे, काय म्हणाले? या ठिकाणी ज्यावेळी आम्ही पूर्ण माहिती घेतली त्यावेळी काम पूर्ण न झाल्यामुळे त्यांच्यावरती गुन्हे सुद्धा दाखल केले गेले होते. पण त्यांच्याकडनं अशी माहिती मिळाली की कॉन्ट्रॅक्ट ज्यावेळी त्यांना कळलं, पण आपल्याकडे वेळ कमी होता, आपल्याला 2 इयर्सचे हे जे टेंडर होतं ते कंप्लीट करण्यासाठी आपल्याला पुरेसा आता नवीन कॉन्ट्रॅक्ट, मी त्याच टेंडरचं बोलते, जे कॉन्ट्रॅक्टर जे ठेकेदार ह्यासाठी साईन झाले होते. येस, पण आपल्याला त्यांच्याचकडनं काम करून घ्यावं लागलं कारण आपल्याकडे वेळ कमी होता आणि आता आपल्याला वेळेच्या आत ही नालेसफाई पण कंप्लीट करायची होती. अशी माहिती आम्हाला प्रशासनाने आत्ताच्या मीटिंगमध्ये दिली आहे, जी माहिती त्यांच्याकडनं घेऊन मी तुमच्याशी शेअर करते. हो, त्याची प्रक्रिया पूर्ण चालू आहे. आता आपल्याला ही जी नवीन कॉन्ट्रॅक्टची प्रक्रिया आहे त्याच प्रक्रियेच्या बाबतीत त्यांना आम्ही काही सूचना दिल्यात. त्यांना सांगितलं की ज्या आता मी तुम्हाला बोलून सुद्धा दाखवल्या की ठेकेदाराची जी जबाबदारी त्याची प्रक्रिया सुरू आहे नवीन कॉन्ट्रॅक्टरची, पण त्याच्यामध्ये काही सूचना माझ्याकडनं गेल्या आहेत की जे तुम्ही पुरेसे मजूर आणि यंत्रसामुग्री वापरतात ते पुरेपूर त्यांना उपलब्ध करून द्या. नाल्याचा प्रवाह तुम्ही कायम ठेवा. त्याच्यामध्ये डम्पिंग प्लॉट जो आहे तो त्या ठिकाणी उपलब्ध करा. VTS ट्रॅकिंग सिस्टम त्याच्यामध्ये टाका. हे आम्ही नवीन याच्यामध्ये उपलब्ध, पण त्याची प्रक्रिया सुरू आहे. पण मी म्हणते की अजूनपर्यंत कॉन्ट्रॅक्टर समोर आले नाही आहेत मिठी नदी साफ करायला. तुम्हाला माहित असेल अशा पद्धतीचं काही उत्तर मिळालं तर ते कसं हँडल करणार प्रशासन? सोबत एक प्रश्न आहे, असा आहे की जे जुने कॉन्ट्रॅक्टर होते त्यांचा पेमेंट झाला नाही, ते काम करायला तयार नाहीये आणि आता जे नवीन टेंडर कोण भरत नाहीये. बीएमसी प्रशासनने त्यांच्या जी शर्त होती शर्त पण त्यांना काढले, तरी पण कॉन्ट्रॅक्टर येत नाहीयेत. आता
1 मार्च पासून सफाई चालू होते, अजून सफाई चालू झाली नाही, मग काय करणार आहात? त्याच्यावरती मी तुम्हाला मगापासून तेच सांगते, त्याची प्रक्रिया चालू आहे. प्रक्रियाचा अर्थ काय होतो, आपण टेंडर, आपण कॉन्ट्रॅक्टरना कॉल केलेले आहेत, त्याची प्रक्रिया अजून सिस्टीम प्रक्रिया पूर्ण होऊ दे. त्याच्या पुढची माहिती आम्हाला पुढच्या मीटिंगमध्ये मिळणारच आहे. आता आपण झालेल्या याची आणि होणाऱ्या प्रक्रियेची पूर्ण माहिती आम्ही घेतली. फक्त ती प्रक्रिया चालू असताना आम्ही त्याच्यामध्ये आमचे काही सजेशन्स आहेत ते ऍड ऑन केलेले आहेत. नाही, आपण प्रक्रिया सुरू केली आहे, त्याविषयी आपण प्रक्रिया सुरू केलेली आहे. माझं ठीक आहे. काय विचार मला तेच मी बोलू, मी उत्तर देऊ. असं आहे की मिठी नदी एकंदर साफ करायला किमान 85 ते 90 दिवसाचा वेळ जातो. आपलं म्हणणं आम्हाला मान्य आहे की 1 मार्च पासून ही व्हायला पाहिजे, ती झालेली नाही. आपल्याला हेही माहिती आहे की ईओडब्ल्यूनी जी काय कायदेशीर कारवाई केली ती आपल्या समोर आहे, त्याच्यावर चर्चा करत आता प्रश्न राहिला की त्याच्या बाबतीमध्ये नवीन टेंडरसाठी प्रशासन प्रयत्न करते, ते 17 मार्चला उघडणार. पण हे उघडत असताना आम्ही प्रशासनाला अशी सूचना केलेली आहे की ज्या वेळेला आपण जसा उल्लेख केला की आमच्या मुंबई अध्यक्षांनी सांगितलेलं आहे, आम्ही प्रशासनाला हे सांगितलं की एक उदाहरण आपल्या जमेस आहे. ज्या वेळेला महापौर परिषद होती त्यावेळेला मुंबई महानगरपालिकेतल्या काही नाल्यांची काही कालावधी करता नाले सफाई ही मुंबई महानगरपालिकेने स्वतःची यंत्रणा लावून केली होती. आणि मग आम्ही प्रशासनाला बैठकीत अशी सूचना केलेली आहे की हा प्रयोग मुंबई महानगरपालिकाला करता येईल का, याबाबत आपण सकारात्मक राहावं, अशा प्रकारची सूचना माननीय महापौर आणि आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी केली. माझा प्रश्न असा आहे की माझा प्रश्न असा आहे की कोणी टेंडर भरत नाहीये, म्हणजे हा जे ठेकेदारचं जे पॅटर्न आहे ते परत ऍक्टिव्ह झालेलं आहे का? नाही, एक लक्षात ठेवा, कर्टेल झालंय की नाही हे यथावकाश आपल्या समोर येईल. पण आजची जी परिस्थिती आहे, मी मगाशी तुम्हाला ते प्रतिपादन केलं की मिठी नदी साफ करायला 85 ते 90 दिवसाचा वेळ जातो. पण त्याचबरोबर जर कदाचित कॉन्ट्रॅक्टर काही कारणामुळे येणार नसेल किंवा प्रशासनाने सांगितलेल्या 17 मार्चला सुद्धा काय होईल हे आज सांगणं कठीण आहे. पण म्हणून आपण असं केलेलं आहे की जसा त्यांनी उल्लेख केला मुंबई अध्यक्षांनी जे पत्र दिलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही प्रशासनाला अशी विनंती केलेली आहे की ही मुंबई किंवा मिठी नदी साफ होणं गरजेचं आहे. त्यावेळेला प्रशासनाने ऍज पर मेयर इन काउन्सिल असा प्रयत्न करावा आणि त्या बाबतीत प्रशासनाने सकारात्मक. नाही, कोणी 1 मिनिट त्याच्यावरती मी असं सांगेन, जो आता मगाशी तुम्ही हा मुद्दा जो रेज केला की कोणी कॉन्ट्रॅक्ट म्हणून त्याच्या ज्या कंडिशन आहेत त्या आता आपण रिलॅक्स केलेल्या आहेत. त्या ज्या कंडिशन आहेत त्यांनी ठेकेदारांनी याच्यामध्ये निविदेमध्ये सहभाग घ्यायला पाहिजे. त्यासाठी ज्या कंडिशन्स आहेत त्या रिलॅक्स करून आणि आता पूर्ण अनुभव असेल किंवा नसेल तरी पण आपण त्या कॉन्ट्रॅक्टरांचा सहभाग या ठिकाणी घेतलेला आहे. इसके ऊपर मैं यही कहना चाहूंगी कि ये जो कंडीशन थी कि आपको एक्सपीरियंस होना चाहिए, अनुभव होना चाहिए, अभी के निविदा में पूर्व अनुभव अगर नहीं है तो भी उनको सहभाग लिया जाएगा. ये नहीं, ऐसा नहीं हो सकता है. देखिए, अभी मुंबई कॉरपोरेशन में सब नगर सेवक है, यहाँ पे महापौर बैठे, डेप्यूटी महापौर बैठे, सभागृह सबका थर्ड आइज है. आप जैसे बोल रहे हैं ना कि अभी अनुभव नहीं है, ऐसा नहीं होता है.
अब नगर सेवक हर वार्ड में है, वहाँ पे हमने कहा है कि आप जितना भी काम करोगे कॉन्ट्रैक्टर को लेके वहाँ पे साइट इंजीनियर अपॉइंट करो, लेकिन ये सब करते वक्त आपको स्थानिक नगर सेवक लोक प्रतिनिधि को लेके साथ में काम करना है। इसका मतलब यही नहीं है कि उसको पूर्व अनुभव नहीं होगा तो वो भी काम करेगा, प्रशासन भी काम करेगा और नगर सेवक भी काम करेगा। तो ये जो 4.5 पहले की जो परिस्थिति थी, अब ये बदलती हुई आपको नजर आ सकती नए लोगों को आने और नए लोगों को आने का लोगों को आने दो, बस प्रयास हम तो पहले करेंगे। से ही उनका प्रिडिक्शन नहीं कर सकते, हम उनके पास से काम पूरा करवा के लेंगे। महापौर मॅडम, एक प्रश्न असा आहे की तुम्ही आता बोलले की महायुती ऍक्शन मोडवर आहे. येस, तर आता अडवणुकीचं धोरण जे कंत्राटदाराकडून केलं जात आहे, तर तुम्ही महायुती म्हणून कंत्राटदारावर कारवाई करण्यासंदर्भात काही करणार आहात का मला? कारण आता जे काही चाललेलं आहे कंत्राटदारांचं, त्यांना काही अटी शर्ती पण शिथिल करण्यात आल्या का आता कंत्राटदार मिळत नाही, म्हणजे कंत्राटदारांची जो अडवणुकीचं धोरण आहे या विरोधात तुम्ही काय करणार? ऍक्शन मोडवर आहात? नाही, आम्ही ऍक्शन मोडवरती 100% आहोत. आम्ही जे बोलतोय त्याच पद्धतीने आम्ही वागणार आहोत आणि करणार सुद्धा आहोत. विषय हा होता की निविदा प्रक्रिया भरण्यासाठी आपण कॉल केले होते, त्यावेळी काही कॉन्ट्रॅक्टरने त्यामध्ये सहभाग न दाखवल्याचा एक विषय त्या ठिकाणी आल्या होत्या, म्हणून आपल्याला काही अटी शर्ती शिथिल कराव्या लागल्या. याचा अर्थ हा नाही की त्या कॉन्ट्रॅक्टरला जर अपॉइंट केलं आणि तो काम करणार नाही तर त्या ठिकाणी आपण IIT बॉम्बे सारखी थर्ड पार्टी ऑडिट ठेवलेलं आहे, शिवाय त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी आहे, शिवाय प्रशासनाला आम्ही धाब्यावरती घेतलेलं आहे की तुम्हाला पूर्ण काम करावंच लागेल. म्हणूनच या पद्धतीची पूर्वतयारी मीटिंग आपण घेऊन त्याच्यामध्ये अजून अतिरिक्त काही सजेशन्स, जसं मी या ठिकाणी सांगितले की गाळ काढण्याच्या प्रक्रियेमध्ये अजून काय चेंजेस व्हायला पाहिजे, महत्त्वाचे नियम त्याच्यामध्ये काय फॉलो केले पाहिजे, RTOच्या नियमाप्रमाणे वाहनं कशी घेतली पाहिजे, जो 48 तासामध्ये सुकलेला गाळ त्याच्यानंतर तुम्ही त्या पद्धतीचं वजन काट्यावरती त्याचं कशा पद्धतीने मोजमापन होत आहे, या सगळ्या, मग नाला असेल, स्ट्रॉंग वॉटर ड्रेन असेल, कल्वर्ट असेल, ह्याच्यातला गाळ तुम्ही कसा काढताय, गाळ काढून काठावर ठेवताय, रस्त्यावर ठेवताय, अशा सगळ्याच आम्ही सजेशन्स दिलेले आहे. तर हे सगळं करत असताना जरी आपण नवीन ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणी आपण कॉल केलेत, त्यांच्याकडे पूर्व अनुभव नसेल तरी त्यांच्याकडनं काम करून घेण्याची जबाबदारी ही लोकप्रतिनिधी प्रशासनाची आमची पूर्ण राहील. नाही, असा विषय आहे त्याच्यामध्ये. हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे. वेळेच्या आतमध्ये जर त्यांनी काम नाही केलं आणि ते काम अपूर्ण राहिले तर त्याची पूर्ण जबाबदारी कॉन्ट्रॅक्टरची स्वतःची राहील. त्याच्यामध्ये मुंबई महानगरपालिका सहभाग करणार नाही. उर्वरित असलेले संपूर्ण काम त्यांनी खर्चाने स्वतःच्या बेसवर त्यांना करावं लागेल. त्याच्यामध्ये पालिकेच्या निधीचा सहभाग नसणार आणि जर तो त्यांनी केला नाही काम पूर्ण आणि त्याच्या पुढचंही काम केलं नाही तर त्यांना ब्लॅकलिस्ट या टर्नवरती आम्ही विषय घेतलेला आहे. नाही, हा विषय वेगळा आहे. तुम्ही नाला आणि ऐका, विषयाला बगल देऊ नका. मला फक्त या ठिकाणी नाले सफाई आणि जेम पोर्टल या दोन गोष्टींवरती तुमचे प्रश्न उत्तर पाहिजेत. ऐका ना, ऐका एक मिनिट. असं आहे, नाले सफाईच्या बाबतीत तुम्ही जो प्रश्न विचारताय, नाला सफाई फार सेन्सिटिव्ह विषय आहे. बिफोर द मॉन्सून आपण त्याच्यावर महापौर महोदयांनी जी बैठक घेतली आणि तुम्ही जे एक प्रश्न सारखा येतोय म्हणून सांगतो, काही कंत्राटदारांनी या मुंबई महापालिकेला आपल्या खिशात टाकण्याचा प्रयत्न केला. यापूर्वी चाललं होतं, हे रॅकेट आम्हाला तोडायचं बस. आणि तुम्ही तो प्रश्न विचारताय तो आलटून पालटून तोच येतो प्रश्न. आपने भी वो सवाल पूछा, इस मुंबई महानगर पालिका में ये जो करप्शन भ्रष्टाचार के लिए कुछ लोगों ने रैकेट बना के रखा है, उसको तोड़ना है ना हमें. और मैं आज ये कह रहा हूं कि महापौर महोदय ने जो कहा, वैसे हम सारे महायुति के नगर सेवक आपको रास्ते पर मिलेंगे, हम सब रास्ते पर होंगे. और ये कुछ लोगों को लगता है कि हम मुंबई चलाएंगे, वो नहीं हम लोगों ने देंगे. म्हणूनच त्यांच्या कॉन्ट्रॅक्टर निविदांमध्ये काही अशा अटी असतात की त्याला 3 वर्षाचा अनुभव पाहिजे, 4 वर्षाचा, आणि कायम एखादा मक्तेदारीप्रमाणे कायम तेच ठेकेदार येत असतात ज्यांच्याकडनं आपल्याला अजिबात काम मिळत नाही, ज्याच्यामध्ये नालेसफाई होत नाही. म्हणूनच मुंबईकरांच्या हितासाठी आणि नाले पूर्णतः साफ होण्यासाठी आपण जो निकष त्याच्यामधला काढायला लावलाय तो म्हणजे अनुभव नसलेला ठेकेदार, त्यांनी सुद्धा याच्यात निविदा प्रक्रियेमध्ये भाग घ्यायला हवा, जेणेकरून हा जो प्लेस आहे हा ओपन राहील आणि सगळ्याच ठेकेदारांना त्याच्यामध्ये सहभागी घेता येईल. मुंबई की सफाई को लेकर, नाले की सफाई को लेकर आज जो भी मॅडम गाळ किती काढला, सफाई किती झाली, पावसाळ्यात स्पष्ट होतं, पण मुंबईची लाईफलाईन रेल्वे थांबून
नये म्हणून आपण यासाठी काय उपाययोजना सुचवल्यात का? हा विषय आमच्या शिक्षण समितीच्या अध्यक्ष आदरणीय राजश्रीताई शिरवाडकर यांनी चुनाभट्टी रेल्वे स्टेशनचा घेतला होता. ज्यावेळी नाले भरले जातात आणि पाणी ओव्हरफ्लो होतं तर त्या ठिकाणी असलेल्या रेल्वेच्या ट्रॅकवरती वॉटर स्टॅग्नंट राहतं. तर ह्याच्यावरतीही चर्चा झाली. तेही पूर्ण काढण्यासाठी त्याच्यावरती आपण पूर्ण प्रशासनाला धाब्यावर धरून त्यांना सांगितलंय की या पद्धतीचं प्रवाह आणि गाळ आणि तरंगता गाळ ह्याच्यावरती आपण पूर्ण चर्चा केलेली आहे. प्लस 2000 आपण त्या ठिकाणी डॅशबोर्डची मागणी केली आहे ज्यावर फोटोग्राफ्स या अनुषंगाने ट्रॅकिंग केले जाणार. नुसतं काम करून घेत नाही आपण डॅशबोर्ड पण त्यांना सांगितलंय. डॅशबोर्डवरती कंटिन्यू त्याचे फोटोग्राफ्स अपलोड होतील आणि परत त्याच्यावरती ट्रॅकिंग करण्यासाठी आपण थर्ड सिस्टम लावतोय. म्हणजे तुम्ही लक्षात आलं तुमच्या 4 कॉर्नर्स या ठिकाणी नाले सफाई आज आम्ही बोलतोय. उद्या आम्ही तुम्हाला फील्डवरती प्रत्येक नाल्याच्या ठिकाणी साफसफाई होताना हे सगळे बसलेले लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी दिसणार आहोत. मुंबई के नाले सफाई को लेकर क्या कुछ चर्चा हुई? आज तुम्ही नाले सफाईच्या संदर्भात बोलत आहात. आपण आशा करूया की यावेळेस सुद्धा नाले सफाई पूर्ण होईल आणि पाणी साचणार नाही. परंतु ज्यावेळेस पाणी साचेल त्यावेळेस पाऊस जास्त पडला ही जी स्वभाव आहे ती पुढे येणार नाही अशी आशा बाळगली. ज्यावेळी प्रश्न पुन्हा करा. आपण लांबून बोला आवाज येतो. आपण आज नाले सफाईच्या संदर्भात ची प्रेस कॉन्फरन्स घेतली जी दरवर्षी अशाच प्रकारचा प्रेस कॉन्फरन्स होता. पाणी सुद्धा साचल्या जाते आणि नंतर असं कारण येते समोर की पाऊस जास्त झाला म्हणून पाणी साचलं आणि त्यावर कुठेतरी मुलामात केलं असं. यावर्षी तसं होणार आतापर्यंतच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आणि ह्या प्रेस कॉन्फरन्समध्ये फरक आहे जमीन आसमानाचा. त्या प्रेस कॉन्फरन्सचा काय चाललं आणि काय होतं खड्ड्यात मुंबई खड्ड्यात हा सगळा त्याच्यावरती मलिष्का FM रेडिओची तिने गाणं सुद्धा तयार केलं होतं. पण ह्या वेळेच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये खूप फरक आहे. आम्ही जर या ठिकाणी शाळांच्या 27 वस्तू जर आम्ही जेन पोर्टलवर आणू शकतो पूर्ण ट्रान्सपरन्सी आम्ही ठेवू शकतो. या ठिकाणी नाले सफाईमध्ये IIT बॉम्बे सारखी थर्ड पार्टी ऑडिट आपण या ठिकाणी ठेवू शकतो. तर त्यामुळे ह्या प्रेस कॉन्फरन्सला अतिशय विश्वासाने तुम्ही घ्या आणि लोकांपर्यंत आमचा मेसेज पोहोचवा. हो आपण मी सुरुवातीलाच बोलताना आपण या बाबतीत रस्त्यावरती होणारी CC रोडची कामं त्याच्या खाली असणारे डग ब्रिज स्लॅन्टिंग करतात त्याच्या बाजूला असणारे स्ट्रॉम वॉटर ड्रेन याची इत्थंभूत मीटिंग आपण पुढच्या आठवड्यात घेतोय. त्यावेळी तुमच्या सगळ्या प्रश्नांची आम्ही उत्तरं त्यावेळी देऊ. धन्यवाद. आज यहाँ पे मुंबई के प्रमुख नाले मेजर नाले और माइनर नाले उसके बारे में प्री मीटिंग मीन्स बिफोर मॉनसून मुंबई के जो नाले हैं उसके ऊपर एक संक्षिप्त रूप में चर्चा हो गई. उसमें हमारे डेप्यूटी महापौर श्री संजय गाड़ी जी, हमारे स्टैंडिंग के चेयरमैन आदरणीय प्रभाकर शिंदे जी, हमारे सभागृह नेता आदरणीय गणेश खनकर जी, हमारी शिक्षण समिति के अध्यक्ष राजेश्री शिरवाडकर जी, हमारी सुधार समिति के अध्यक्ष आदरणीय संध्या जी, उसी के साथ में हमारे प्रभाग समिति के अध्यक्ष यहाँ पे अश्विनी ताई और प्रकाश दरेकर जी और प्रशासन के एडिशनल कमिश्नर से लेके DMC और सहायक आयुक्त उनके साथ में हमने ये विषय आज यहाँ पे लिया था. बारिश के पहले गाड़ शील्ड यहाँ पे निकालने के बारे में जो उन्होंने हमें बताया था कि बारिश के पहले 80%, बारिश में 10% और आफ्टर बारिश के बाद में 10%. इस तरह से जो विषय यहाँ पे हुआ था काफ़ी इसके ऊपर चर्चा हो गई है. हमने कुछ सुझाव यहाँ पे दिए जो यहाँ पे कॉन्ट्रैक्टर काम कर रहे थे जिन्होंने टाइम के पहले काम नहीं किया और काम भी कुछ गलत हुआ था तो उनके ऊपर जो केसेस है वो लिए गए. लेकिन वक्त कम होने की वजह से उन्हीं के पास से वो पूरा काम कंप्लीट करके लिया. लेकिन
इसके बाद जो नए ठेकेदार यहाँ पे कॉन्ट्रैक्टर हम अपॉइंट करना चाहते हैं उसमें कुछ नियम और निकष में कोई चेंजेस हमने किए, जिसमें नए जिसको अनुभव नहीं है उनको भी हमने कॉल किया, इनवाइट किया वो काम करने के लिए। और उसी के साथ में हमने कुछ सजेशंस यहाँ पे दिए कि ठेकेदार जो है उसकी मुख्य जिम्मेदारियाँ यहाँ पे क्या होनी चाहिए। जो नए निविदा में पर्याप्त मजदूर और मशीनरी वहाँ पे उपलब्ध होनी चाहिए। नाले के पानी का प्रवाह लगातार चालू रहना चाहिए। उसमें फ्लोटिंग जो मटेरियल है उसको भी निकाल के उसके जो फोटोज है वो बीएमसी के पोर्टल पे जाने चाहिए। डंपिंग प्लॉट उपलब्ध होना चाहिए जो वहाँ पे पूरा जो गाद निकालते हैं उसको एक प्रकार से 48 आवर्स में उसको लेके जाने के लिए VTS ट्रैकिंग सिस्टम वहाँ पे उपलब्ध होनी चाहिए। इस आवश्यक जो उपलब्धि है उसी के साथ में नाला हो, स्टॉर्म वाटर ड्रेन हो, कलवर्ट जैसे हर प्रकार की गाद निकालने का जो प्रक्रिया है यहाँ पे पूरा होना चाहिए। आवश्यक होने पे रैम्प, प्लेटफॉर्म और अस्थायी रास्ता वहाँ पे बनना चाहिए। इस तरह से जो काम है वो हमने यहाँ पे करने के लिए कहा है। और पूरा हमारा जो यहाँ पे महायुति की हमारी जो पूरी नगर सेवक है, पूरा हमारा काम यहाँ पे थर्ड आइज के जैसे इसके ऊपर रहेगा, क्योंकि 4.5 साल पहले यहाँ पे नगर सेवक नहीं था। जिस प्रकार का काम मुंबई महानगर पालिका के प्रशासन में हो रहा था अब वो नहीं होगा, क्योंकि अब यहाँ पे महायुति की सत्ता है। यहाँ पे मेयर बैठे हैं, हमारे सब नगर सेवक यहाँ पे है। उसी के साथ में हमने और एक सुझाव उनको दिया कि जहाँ पे भी वार्ड में काम होगा वहाँ के लोक प्रतिनिधि को साथ लेना आपका कर्तव्य है और आपको उनको पूरी इन्फॉर्मेशन देनी चाहिए। उसी के साथ रास्ते के बाजू में लग के अगर कोई नाला है और उस नाले का काम अगर हो रहा है तो वहाँ पे एक डिजिटल बोर्ड होना चाहिए और उस डिजिटल बोर्ड में पूरी नाले की लंबाई चौड़ाई जितनी भी है उसकी पूरी इन्फॉर्मेशन के साथ में वहाँ पे जो कॉन्ट्रैक्टर काम कर रहा है उसका पूरा इन्फॉर्मेशन जो है उस प्रकार की पूरी व्यवस्था यहाँ पे होनी चाहिए। तो एक अच्छी हेल्दी मीटिंग प्री मानसून नाले सफाई के बारे में यहाँ पे कंडक्ट हो गई है। थैंक यू वेरी मच। एक मिनिट उनको कौन एक प्रश्न असा होता, स्थायी समितीच्या बैठकीत प्रशासनाने माहिती दिली 5 मार्च पासून नाले सफाईच्या कामाला सुरुवात झाली, तर तुमच्या माहितीप्रमाणे किती टक्के सफाई झाली आहे थोडी माहिती द्या। 5 मार्च पासून सुरू झाली आहे नाले सफाई, किती टक्के झाली आहे? प्रशासनाने जी माहिती दिली ती प्रशासनाने सांगितले की अंशतः नाले सफाई ही साफ झालेली आहे। आजच्या बैठकीत त्याची पूर्ण चर्चा झाली। आम्ही हे प्रश्नही विचारले की 1 मार्च पासून ही सुरू व्हायला पाहिजे होती, ती अद्याप झालेली नाही, ती लवकरात लवकर करा। मी तुम्हाला महायुतीच्या वतीने एकच सांगतो की कंत्राटदारांनी कितीही अडवणूक केली तरी मुंबईमध्ये नाले साफ करण्याची जबाबदारी आमची आहे, ती आम्ही याच कंत्राटदारांकडून करून घेऊ। आजच्या नाले सफाईची जी काही बैठक होती त्याच्यामध्ये प्रशासनाला आम्ही या सूचना दिलेल्या आहेत आणि आम्ही पुन्हा महायुतीच्या वतीने महापौरांच्या वतीने आपल्याला एकच सांगतो की कंत्राटदारांनी कितीही अडवणूक केली तरी आमची जबाबदारी आहे मुंबईतले नालेची सफाई करण्याची, मुंबई ही पूरसदृश्य परिस्थितीपासून वाचवायची आणि ती याच कंत्राटदारांकडून करून घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही। आणि ह्याच्यावरती 1 मिनिट, ह्याच्यावरती सर्वात महत्त्वाचा विषय ठेवून मी आता ही मीटिंग संपवणार आहे, ती म्हणजे कितीही अशी प्री मीटिंग घेतली किंवा कितीही प्रशासनाने ह्याच्यावरती आम्हाला बऱ्याच गोष्टी सांगितल्यात तरी त्या आम्ही ऐकून घेतलेल्या आहेत, समजून घेतलेल्या आहेत आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्या गोष्टी ऑन फील्ड तशाच चालू आहेत की नाही त्याची उद्यापासून आमचे दौरे सुरू होणार। ऋतुताई एक प्रश्न आहे, ऋतुताई एक प्रश्न आहे की दीपिका पदुकोणने आज पीएमसीला टॅग केलंय आणि ते असं म्हणतात की मुंबईतले नागरिक जे आहेत ते आता गुदमरतात, इतकी हवा खराब झालेली आहे मुंबईची असं त्या म्हणतात। कशा पद्धतीने आपण याच्यावर वर्कआउट करतो? नाही, एक लक्षात घ्या, आमच्या अभिनेत्री दीपिका पदुकोणजी या तर एक सेलिब्रिटी म्हणून त्यांनी सांगितलंय, त्या सेलिब्रिटी आहे, त्यांचा सन्मान आहे, पण आम्ही फक्त दीपिका पदुकोण नाही, मुंबईच्या प्रत्येक नागरिकांचं आम्ही ऐकतोय। हा जो एअर क्वालिटी इंडेक्स आहे हा खरोखर वाढलेला आहे हे आम्ही डिनाय करत नाही आहे आणि त्याच्यावरती
काय प्रतिबंधक उपाय केले जाणार ह्याची सातत्याने आम्ही चर्चा करतोय, मीटिंग घेतोय, अधिकाऱ्यांबरोबर बोलतोय. 2250 बिल्डिंगचे जे कन्स्ट्रक्शन्स पूर्ण मुंबईत चालू आहे, त्याच्याबरोबर मुंबई मेट्रो इन्फ्रास्ट्रक्चर, MMRD रिजन, PWD सगळ्यांचीच कामं चालू आहे. एकीकडे आपण बोलतोय की मुंबईचा विकास झाला पाहिजे, मुंबई डेव्हलप झाली पाहिजे. तर ही डेव्हलप होत असताना ही जे सगळी कामं चालू आहेत, पण आपण या ठिकाणी ह्या बिल्डर्स असतील किंवा MMRDची किंवा मेट्रोची कामं दिली आहेत, त्यांना आपण एक SOP पाठवलेली आहे. ज्या SOPला आपण कंपल्सरी त्यांना फॉलो करायला सांगितलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी आपण डिजिटल बोर्ड आपण राहून त्या ठिकाणी एअर क्वालिटीचा इंडेक्स काय कुठल्या पद्धतीचा आहे, ज्यावेळी तो वाढतोय ऑन द स्पॉट आपण त्यांना स्टॉप वर्कची नोटीस देतोय. मग ते फक्त बिल्डरला लोकांनाच लागू नाहीये, तर त्या ठिकाणी मेट्रोची कामं चालू असताना आस्थापनेला पण ते लागू आहे, MMRDला पण लागू आहे, PWDची कामं चालू असणार त्यालाही लागू आहे. त्यामुळे ह्या गोष्टी फॉलो करणं अतिशय गरजेचं आहे. तर त्यामुळे आणि दुसरी गोष्ट, त्या ठिकाणी बिल्डर लोकांना आपण असंही सांगितलंय की तुमची जी मटेरियल घेऊन आतमध्ये जाणाऱ्या गाड्या आहेत, त्या गाड्या जेव्हा मटेरियल तुमचं आतमध्ये उतरवल्यावरती जेव्हा तुमच्या गाड्या बाहेर जातात, तो रस्ता पूर्ण डीप क्लीन झाला पाहिजे, त्याच्यावरती पाण्याच्या फवारण्या झाल्या पाहिजे. अशा पद्धतीच्या आपण सगळ्या गोष्टी देतोय. आणि या बाबतीत आम्ही सगळेच संवेदनशील आहोत. सगळ्यांनाच आम्ही आव्हान करतोय की जास्तीत जास्त या सगळ्या गोष्टींची व्हेइकल आहे, रस्त्यावरती गाड्या पण तेवढ्याच धावत आहेत, या सगळ्याच गोष्टी आज होतात आहे. तरी आमचं संपूर्ण ह्या गोष्टीवरती लक्ष आहे आणि कंट्रोल सुद्धा आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.